नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मोगरा मंगळसूत्र। त्यासाठी मी 0.3 गेजच्या वायर बंडलमधून वायर कापून घेतली, राईस बीड्स घेतले, 0 mm चे गोल्डन बीड्स घेतले। आता त्या वायरमध्ये एक राईस बीड्स एक गोल्डन बीड्स टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्या पुन्हा राईस बीड्समधून ती वायर आपल्याला बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला 13 बीड्स टाकून एक फूल तयार करून घ्यायचं आहे। मी दुसराही राईस बीड्स टाकून त्यामध्ये गोल्डन बीड टाकून पुन्हा हे करून घेतलंय। आता आपण पूर्ण फूल बनवून घ्यावं। हे बघा, अशा प्रकारे मी 13 मणी येऊन एक फूल बनवून घेतलंय। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण फुलाला असं रॅपिंग करून घ्यायचंय, जेणेकरून कुठं गॅप राहणार नाही। अशाच प्रकारे मी दुसरे 10 मण्यांचं एक फूल तयार करून घेतलंय आणि ते त्यावर 13 मण्यांच्या फुलावर व्यवस्थित ठेवून त्यालाही आपल्याला व्यवस्थित रॅपिंग करून घ्यायची आहे। आता त्यामध्ये मी एक 6 mm चा जेली बीड्स घेतलाय, तो टाकून घेते आणि तो व्यवस्थित पॅक करून घेऊन त्यामध्ये 0 mm चे एक 12 मणी टाकून घेतले। ते त्या तारीमध्ये टाकून घेऊन आपल्याला त्या जेली बीडच्या कडेने त्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचंय। हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित ते आपल्याला जेली बीडच्या कडेने पॅक करून घ्यायचंय आणि खाली राईस बीड्सला पुन्हा 1-2 राऊंड मारून पॅक करून घ्यायची। इथे मी 24 mm चं वायरचा तुकडा घेतलाय, त्याला लूप बनवून घेतलाय आणि तो आपल्या फुलावर व्यवस्थित बसवून घेतलाय, जेणेकरून तो आपल्याला मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये व्यवस्थित टाकता येईल। अशा प्रकारे मी दोन्हीही फुलांना असं त्याचं पेंडेंट बनवून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। इथे मी एक 18 गेजचा वायरचा तुकडा घेते, त्याला मी एका बाजूने लूप बनवून घेते आणि त्यामध्ये आपल्याला आपलं पेंडेंट बनवून घ्यायचंय। तर त्यामध्ये आपल्याला आधी एक 5 mm चा मोती बीड्स, एक कॅप, एक जेली बीड्स, पुन्हा एक कॅप, पुन्हा एक मोती बीड्स असं टाकून घ्यायचंय। आता त्यामध्ये आपण जे मोगरा फुलाचं पेंडेंट बनवलंय ते टाकायचंय। इथे मी यामध्ये 2 अँटिक गोल्ड मनी टाकते। 2 मनी टाकले मी, पुन्हा त्याच्यामध्ये आपलं जे पेंडेंट बनवलंय ते टाकते। पुन्हा त्याच क्रमाने जेली बीड्स, कॅप, एक मोती बीड्स, जेली बीड्स असं टाकून घ्यायचं। आता आपल्याला त्याला शेवट लूप बनवून घ्यायचंय आपल्या वायरला। आपलं पेंडेंट तयार आहे। आता याला आपल्याला पोत लावून घ्यायची। जम्परिंगच्या साहाय्याने व्यवस्थित त्या दोन्ही बाजूने आपल्याला 36 इंची पोत अटॅच करून घ्यायची आहे, म्हणजे आपला मंगळसूत्राचा फायनल लुक असा असेल। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा।